श्री स्वामी समर्थ. प्रत्यक्ष भगवंताच्या चरणांना स्पर्श करणारा, त्या अलौकिक भगवंत चरणांना आपल्या छातीशी घट्ट धरून ठेवणारा हा लाकूड तोड्या अलीकडल्या काळातला पहिला भक्त होता. दत्तावतारी श्री स्वामी समर्थांना वारुळातून प्रगट होताना ज्याने पहिल्यांदा पाहिले असा हा अतिशय भाग्यवान पहिला माणूस, ज्याचे एक कारण असेही होते की अगोदरल्या कित्येक जन्मात तो श्री दत्तात्रयांचा परमभक्त होता. सती अनुसूया आणि अत्री ऋषींच्या आश्रमात बागडणारे हे पूर्वाश्रमीचे अश्राफ हरिण होते. त्या अश्राफ हरणाने सती अनुसूयेच्या कुशीत खेळणारी ब्रह्मा, विष्णू आणि महेश ही बालके पाहिली होती. प्रत्यक्ष दत्तात्रयांचे दर्शन घेतलेले अत्री ऋषींच्या आश्रमात बागडणारे हे हरिण पुढील जन्मात श्री दत्तात्रयांचे भक्त म्हणून जन्माला आले. दत्तात्रयांच्या प्रत्येक अवताराला हा भक्त साक्षीदार होता. तो भक्त या क्षणी लाकूड तोड्या म्हणून त्या दाट अरण्यात आला होता. ही परमेश्वराचीच अगाध लीला होती. ती कुऱ्हाड वारुळावर पडण्याचा क्षण प्रत्यक्ष श्री दत्तात्रयांनीच घडवून आणला होता. महाविष्णूच्या छातीवर भृगु ऋषीचे पदचिन्ह उमटले होते. ते पदचिन्ह भक्ती खूण म्हणून महाविष्णूने मोठ्या अभिमानाने मिरवलेले होते. आता त्याच भक्तीची भक्ती खूण आपल्या मांडीवर कुऱ्हाडीचा घाव म्हणून मिरवण्याचा दिव्य क्षण प्रत्यक्ष महाविष्णूचा अवतार असणाऱ्या श्री दत्तात्रयांनी या स्वामी समर्थ अवतार क्षणी घडवून आणला. लाकूड तोड्या तर प्रत्यक्ष दत्तात्रयांच्या या दिव्य अवतार क्षणापासून साक्षीला होता. म्हणून हे दिव्य नाट्य त्या अरण्यात घडले आणि स्वामी प्रगट झाले. तेच मुळी ती खूण आपल्या मांडीवर अभिमानाने मिरविली. लाकूड तोड्याने वारुळावर जो घाव घातला होता तो अन्याय नव्हता, तर स्वामी समर्थ प्रगट होण्याचा दिव्य क्षण लाकूड तोड्याच्या हातून घडणार होता, कारण तो स्वामींचा परमभक्त होता. म्हणून स्वामी म्हणाले, अन्याय नव्हे तुझा आमासी करणे होते. सर्वात भाग्यवान असा हा दुर्मिळ क्षण सळसळणाऱ्या वडांच्या पानांनी सुद्धा अनुभवला होता. श्री दत्तात्रय आपला पूर्वाश्रमीचा भक्त असणाऱ्या लाकूड तोड्याशी प्रत्यक्ष स्वामी रूपात बोलत होते. श्री स्वामी समर्थ.